देशमुख जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून। मुंबईमध्ये ठाकरे गट आणि मनसेने तिरंगा आंदोलन केलं। शिवाजी पार्क मध्ये तिरंगा आंदोलन करण्यात आलं। सीजेपीच्या आंदोलनाला ठाकरे गट आणि मनसेने पाठिंबा दिलाय। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली। या आंदोलनामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। दादर या ठिकाणी हे आंदोलन केले गेलं। मोठ्या संख्येने तरुणाई रस्त्यावर उतरली होती। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होतं। तिरंगा आंदोलन सुरू होतं। यावेळेस उद्धव ठाकरे सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले, आंदोलनात सहभागी झाले। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा यावेळेस करण्यात आली। मी तमाम देशभक्तांना सांगतोय की दिल्लीमध्ये या पद्धतीने बेछूट पद्धतीने विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला, अश्रुधूर वापरला गेला। ठीक आहे, सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातामध्ये हा तिरंगा आहे। या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झालेली नाहीये। या तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदुका घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन तुमच्या समोर आहोत। लाठी खाने के बाद क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? टीयर गैस झेलने के बाद क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? पेपर लीक होने के बाद क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? संविधान पे अत्याचार करने वालों के क्या आप दोस्त बन सकते हो? जब जब वो डरते हैं तब तब वो हिंदू मुस्लिम करते हैं, क्या वो उनके फ्रेंड बन सकते हो? जब जब वो डरते हैं, जाति धर्म की बात करते हैं, भाषा की बात करते हैं, क्या आप उनके दोस्त बन सकते हो? और जो आपत्ति के समय हमारे बीच नहीं लेकिन परदेश जाते हैं, क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? तो जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते, क्या आप शांत बैठने वाले हो? तर दादर या ठिकाणाहून आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय, तुमच्या मागे काही आंदोलक दिसतायत, बातचीत होऊ शकते, त्यांच्या भावना समजू शकतात? नक्कीच जगदीश, खरं तर राज्याच्या विविध भागातून या ठिकाणी विद्यार्थी या दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या परिसरात एकवटलेले आहेत। माझ्यासोबत एक विद्यार्थी आहे या ठिकाणी, त्याने एक हाती फळक घेऊन आलेला। नेमकं त्या फळकमधून त्याला काय संदेश द्यायचा आहे हे आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत। मित्रा, तू सर्वप्रथम या फळकवरती काय लिहिलं आणि याचं काय उद्देश तुला साधायचं? आपण पोलीस काकांना काकाच म्हणतो है ना। सिग्नलला भेटले, नाकाबंदीत पकडलं की ओ काका सोडा ना, तर मग काकांना ही कळकळीची विनंती आहे की लाफे मारू नका पोरांना, पोरही आपलीच आहेत। त्यांची पण काहीतरी मतलब मजबुरी असणार, काहीतरी असणार ज्याच्यामुळे त्यांना हे स्ट्रिक्ट वागायला लागत असेल। बट ॲट द एंड ते आहेत एक मनुष्यच, तर मग ते समजू शकतात। तर मग प्रेमाने त्यांना एक फूल देऊन सांगतोय की ओ काका घ्या चापा, मारू नका लाफा। लाठीचार्ज झाला त्याच्यावरतीच मी तेच म्हटलं की जंतर मंतरला जाता नाही आलं मला, कारण माझ्या थोडंसं एमर्जन्सीमुळे माझा ॲक्सिडेंट झाला होता, आय कुडंट गो। बट जेव्हा मी यूथला बघतोय आजच्या की यूथ खूप फाईट करते या सगळ्यासोबत, आणि आज ह्या संख्येने ही आपली यूथ आली आहे, तर मग त्यांना सपोर्ट म्हणून आज मीही उतरलो आहे। आणि त्यांना मला हेच सांगायचं आहे की भावांनो, तुम्ही जे करताय ते बरोबर करताय अगदी, आणि माझ्यासोबत माझा मित्रही आहे सोबत। नक्कीच आपण पाहू शकतो, खरं तर कुठलाही राजकीय झेंडा नव्हता या संपूर्ण आंदोलनामध्ये, फक्त भारताचा तिरंगा होता। तुमच्या सुद्धा खांद्यावरती आता तिरंगा पाहायला मिळतोय, काय भावना आहे तुमच्या? खूपच छान आणि खूपच छान वाटतंय ॲक्च्युली। 20 दिवस सोनम वांगचुक सरांचं उपोषण चालू आहे, आणि त्यानंतर जंतर मंतरवर जो काही हल्ला झाला, पोलिसांनी केला लाठीचार्ज, तो अतिशय निंदनीय होता, आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून प्रोटेस्टला उतरलो आहोत। नक्कीच सर, काय सांगाल? एक इतक्या मोठ्या संख्येने जनसमुदाय हा दादरवरती एकवटला, विद्यार्थ्यांच्या ज्या भावना त्या इथे व्यक्त होताना पाहायला मिळाल्या। सांगायचं म्हटलं तर साहेब असं आहे की आपले जे मुलं आहेत, वर्ग आहेत, माझे पण मुलं 2 शिकत आहेत। आज समज आईवडिलांनी किंवा कोणी घरात बसून चालणार नाही, कारण की ही आपल्या मुलांचा आयुष्याचा प्रश्न आहे। जी 12 वर्षामध्ये जी आपण चुकी केली, पुढे विचार करून तुम्ही पाऊल उचला, पुढे काही गोष्ट करताना तुम्ही करा। की जे लाठीचार्ज झाला त्याच्यामध्ये कोणी जातीचं नव्हतं, धर्माचं नव्हतं, किंवा कोणी समाजाचं नव्हतं, कोणी नाही। हे फक्त एक विद्यार्थी होते आणि एक आपले मुलं होते, आणि आपल्या मुलांना समज आपल्याला पाहुणचार भेटत असेल तर ऑफकोर्स मला तर वाटतं की आपल्या भारतातल्या कानाकोपऱ्यामधून कोणत्याच आईवडिलांनी घरात न बसावा। आणि येत्या रविवारी जे साहेबांनी जे
दादर चौपाटी आहे नक्कीच आपण आणखी एका लोकांशी बोलूया. ताई, तुमच्या काय भावना आहेत? एकूणच विद्यार्थ्यांचा एकवट आपण पाहिला या ठिकाणी. भाई बहुत सारी हमको हिंदी आती है, मराठी नहीं आती। क्या कहोगे ये जो आंदोलन देखा आपने? आंदोलन ने तो बस हम लोगों को स्वतंत्रता सेनानियों की याद दिला दी। उस समय जैसे लोगों ने इतना कष्ट सह सह के किया था, वैसे ही दिल्ली के बच्चों ने बहुत कष्ट सहा। तो हम तो लग रहा है जैसे स्वतंत्रता सेनानी हो गए हम लोग, स्वतंत्रता के उसमें आ गए हैं, संग्राम में आ गए हैं। बहुत अच्छा, छोटे छोटे बच्चे बहुत अच्छा कर रहे हैं। तर नक्की जगदीश, आपण पाहू शकतो की ज्या प्रतिक्रिया या ठिकाणी विद्यार्थी असतील किंवा त्यांची पालक त्यांच्या माध्यमातून देण्यात येतात. एकंदरीत हजारोंच्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी एकवटले, त्यांचे पालक सुद्धा मोठ्या प्रमाणावरती या संपूर्ण परिसरात आपल्याला तैनात जय असल्याचं तिथली किंवा सध्या या स्थिती संपूर्ण, काय अ, आहे, परिसर- जय तिथली सध्या स्थिती काय आहे ती थोडक्यात दाखवा. नक्कीच मी कॅमेरामॅनला राजेश यांना सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण पाहू शकता की आता सध्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जे आहे ते आंदोलन संपून या ठिकाणीवरनं जाण्याच्या मार्गावरती पोलिसांकडनं नेलं जात आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी अनेक विद्यार्थी आता आंदोलन या ठिकाणी संपून या ठिकाणी पाहू शकतो आपण की निघण्याच्या वाटेवरती आहेत. मात्र तरी सुद्धा काहींचा आक्रोश हा अजूनही या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतो. तर दुसरीकडे या ठिकाणी आपण पाहिलं तर काही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जे आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आले होते त्यांना आता तो की खरं तर कुठलाही खाण्यापिण्याचा विचार न करता त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी हे गेल्या अनेक दिवसांपासून दादर असेल किंवा मुंबईच्या अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी आंदोलनं करत आहेत आणि त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या प्रामुख्याने आपल्याला पाहायला ठीक मिळतात आहे. आणि यासाठी जो समुदाय हा एकवटला आहे आणि आता यांना कुठेतरी एक मदतीचा हात हा सुद्धा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो. जे हजारोच्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी आले होते त्यांना खाण्यापिण्याची सोय सुविधा ही या ठिकाणी कुठल्याच पद्धतीने नव्हती आणि त्यामुळेच आता काही जे कॉक्रोच जनता पार्टीचे समर्थक आहेत, जे कार्यकर्ते आहेत, यांच्या माध्यमातून अशा पद्धतीचं वाटप करत आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधू. काय भावना वाटप करताय? मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी विद्यार्थी जमले. जस्ट ह्युमॅनिटी सर, जस्ट ठीक आहे, जे तुमचा आवाज पोहोचत नाहीये, तुम्ही लक्ष ठेवून राहा या सर्व घटनांवर. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. जोपर्यंत विद्यार्थी समाधानी होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरणार. यांना हात नाही लागला पाहिजे एवढीच आमची भूमिका आहे. राजीनामा झाला पाहिजे वगैरे हे सगळं आहेच, पण विद्यार्थी जोपर्यंत रस्त्यावर आहेत, तो राग जोपर्यंत पेटला तोपर्यंत आम्ही रस्त्यावर आहोत. यांना काही नाही होऊन देणार. हमको रेजिग्नेशन चाहिए, one basic thing, and the second thing is the wounds which the all kids have got, who is going to pay for that? Those wounds are going to be there on their body for lifetime. The 20 kids have committed suicide because of the need. Who is going to pay for that? The money won't pay for the wounds on the students and the death of the students.